मुंबईतून एक महत्त्वाची बातमी आहे। चेंबूर उड्डाण पुलाचं बांधकाम सुरू असताना अपघात घडला। उड्डाण पुलातून क्रेन कोसळली, चालक जखमी झालेला आहे। पूर्व द्रुतगती मार्गावर त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली। उड्डाण पुलावरून क्रेन कोसळली, अपघातात चालक जखमी झालेला आहे। त्यामुळे ईस्टर्न फ्री एक्सप्रेसवे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली। चेंबूर उड्डाण पुलाचं काम सुरू असताना ही घटना घडली आहे आणि आपण ही दृश्य पाहतोय। बघा कशा प्रकारे ही क्रेन कोसळलेली आहे, कशा प्रकारे घटना घडली आहे, ही दृश्य आपण पाहतोय। पहिल्यांदाच ही व्हिज्युअल्स Zee24 तासकडे आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। उड्डाण पुलावरून क्रेन कोसळली आणि या अपघातामध्ये एक चालक जखमी झालेला आहे। त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे। Zee24 तासची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहू शकता। उड्डाण पुलावरून क्रेन कोसळली आहे। चेंबूर जवळ हा अपघात झाला, त्यामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी झालेली आहे। सर्वात आधी ही दृश्य Zee24 तासकडे आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहू शकता। चेंबूर जवळ हा अपघात झाला आणि उड्डाण पुलाचं काम सुरू असतानाच हा अपघात झालेला आहे। सुदैवानं यात कोणी मृत्युमुखी पडला नाही, मात्र चालक हा जखमी झालेला आहे। Zee24 तास रहा एक पाऊल पुढे।